जो देश पाश्चिमात्य देशांचा नियम पाळत नाही ते त्याला शत्रू ठरवून त्याचा अपप्रचार करतायत. भारताबाबतही असंच करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, अशी टीका रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी केली. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे ज्याप्रमाणे देशाच्या राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये कायमच चर्चेत असतात, त्याप्रमाणे ते सोशल मीडियावर देखील तितकेच व्हायरल असतात. त्यांनी वेळोवेळी औपचारिक आणि अनौपचारिक भेटीगाठींमध्ये केलेली विधानं, प्रतिक्रिया, भूमिका या चर्चेचा विषय ठरतात. सध्या त्यांनी केलेलं असंच एक विधान चर्चेत आलंय, त्यावरून सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे. उंदराची समस्या ही जवळपास सर्वच ठिकाणी असल्याचं जाणवतंय. काही ठिकाणी ती कायमस्वरूपी असते, काही ठिकाणी कधीतरी दिसते, तर काही ठिकाणी नियमित काळजी घेतल्यामुळे थोपवून धरलेली असते. पण भारताच्या पूर्वेकडचं एक महत्त्वाचं शहर, बंदर आणि पश्चिम बंगालची राजधानी असणारं कोलकाता सध्या यातल्या पहिल्या प्रकारात आलंय. कथित दिल्ली मद्यविक्री घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना दिल्ली न्यायालयाने 5 दिवसांची सक्तवसुली संचालनालयाची कोठडी सुनावली. या प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या फिर्यादी तक्रारीमध्ये या प्रकरणातील आरोपी आणि व्यावसायिक दिनेश अरोरा यांच्या जबाबात संजय सिंह यांचं नाव आल्याचं दिसतंय. न्यूज क्लिक वृत्त संकेतस्थळाचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि मनुष्यबळ विभागाचे प्रमुख अमित चक्रवर्ती यांना त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या FIRची प्रत द्या, असे निर्देश दिल्ली न्यायालयाने गुरुवारी दिल्ली पोलिसांना दिले. शहरातील रस्त्यांवर वेगाने वाहने चालवणं म्हणजे एक प्रकारे आपला जीव धोक्यात घालण्यासारखं आहे. तरीही अनेक चालक स्वतःसह प्रवाशांच्या जीवाचीही पर्वा न करता भरधाव वेगाने गाडी चालवताना दिसतात. अशा प्रकारे कोलकातामधील एक भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे नेते मोहम्मद फरहान यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कुत्र्याच्या नावावरून टीका केली. राहुल गांधी यांनी आपल्या कुत्र्याचं नाव नूरी ठेवल्यामुळे मुस्लिम समाजातील मुलींचा अपमान झाला असल्याचं फरहान यांनी म्हटलंय. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदेडसह राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. तसंच नांदेडमध्ये रुग्णांच्या मृत्यूनंतर डीनला संडास साफ करायला लावल्याच्या घटनेवरून शिंदे गटाच्या खासदारावर शाब्दिक हल्ला चढवलाय. मद्यविक्री घोटाळ्यात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय यंत्रणांवर ताशेरे ओढलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोरीनंतर पक्षावर दावा करणाऱ्या अजित पवार गटाकडून सडकून टीका केली. तसंच तालकटोरा येथील पक्षाच्या बैठकीचा आणि निवडणुकांचा उल्लेख करत अनेक सवाल उपस्थित केले. यावेळी शरद पवारांनी तालकटोरा येथील बैठकीत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 70 जणांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव देत स्वाक्षऱ्या केल्याचंही सांगितलंय. आसाममधील सिलचरमधील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केलेले नवजात अभ्रक बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यापूर्वी जिवंत असल्याचं आढळून आलं. या धक्कादायक घटनेची सगळीकडे चर्चा आहे. नवजात मुलाचे वडील रतनदास 6 महिन्यांच्या गर्भवती पत्नीला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. गुंतागुंत झाल्यामुळे डॉक्टरांनी फक्त आईचा जीव वाचवण्यात यश आलं, पण बाळाला मृत घोषित करण्यात आलं होतं. मात्र ते बाळ जिवंत होतं. तेलंगणा राज्यात या वर्षाखेरीज विधानसभेची निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी तेलंगणा दौऱ्यावर होते. सभेत केलेल्या वक्तव्यावरून BRS पक्षाचे KT रामराव यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. आम्हाला काय पिसाळलेला कुत्रा चावला आहे का, अशा शब्दात राव यांनी मोदींचा दावा खोडून काढला. माझ्यासोबत असताना अजित पवार कधीच नाराज नव्हते. अजितदादांमुळे जे नाराज व्हायचे त्यांच्या उरावर अजित पवार आता जाऊन बसलेत. इतकंच नाही तर त्यांच्या उरावर बसण्यासाठी अजित पवार यांना नेणाऱ्यांच्या उरावर देखील अजित पवार बसले असल्याची मिश्किल टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईच्या गोरेगाव भागात गुरुवारी रात्री उशिरा एका 6 मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. त्यामध्ये तब्बल 51 जण होरपळले. त्यापैकी 7 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. 35 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची देशाचे वाटोळे केल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या चांगली जिवारी लागली आहे. त्यांनी या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना वकिलांचा सल्ला घेऊन मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिलेला आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. भाजपने सोशल मीडियावर राहुल गांधींना रावणासारखे दाखवल्याच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. सोलापूर येथून प्रवासी घेऊन हिंगोलीकडे निघालेल्या बस चालकाला रस्त्यातच अस्वस्थ वाटू लागलं. गंगाखेड येथे रुग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन प्रवाशांना सुखरूप हिंगोली बसस्थानकावर पोहोचवल्यानंतर चालकाने कर्मचारी विश्रांती कक्षात प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली.
राज्यातील सत्ता संघर्षानंतर शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणावरून सध्या चांगली चर्चा रंगली आहे. मात्र या प्रकरणाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. असं असलं तरी उद्धव ठाकरे गटाला या प्रकरणात सध्या फक्त तारीख पे तारीख मिळते आहे. राज्याची आरोग्य यंत्रणा म्हणजे यमाचा दरबार बनला आहे. यमाच्या रेड्यावर एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री बसून मौजा करत आहेत. लोकांनी जगावे किंवा मरावे यापेक्षा आमचंच राजकारण चालावे असं त्या रेड्यावरील स्वारांना वाटतंय. विवाहित तरुणाचा 14 दिवसापूर्वी हृदयविकाराने मृत्यू झालाय. त्यानंतर मुलाच्या विरहाने व्याकुळ झालेल्या आईची प्रकृती खालावली होती. तिचाही गुरुवारी मृत्यू झाला. येथील डॉक्टर महेंद्र भटू गुरव यांचे बंधू धनराज गुरव यांचं 22 सप्टेंबरला हृदयविकाराने निधन झालं होतं. विविध खेळाडू आणि अभिनेते सोबतच राजकारण्यांवर देखील बायोपिक पसंत केली जात आहे. आता आणखीन एका लोकप्रिय राजकारण्यावर चित्रपट येत आहे. ते आहेत केंद्रीय मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये एकाच तारखेला अनेक मोठे चित्रपट येत आहेत. मिशन राणीगंज दोनो आणि थँक यू फॉर कमिंग या आठवड्यात प्रदर्शित झाले. डिसेंबरमध्ये अॅनिमल आणि सॅम बहादूर हे 2 चित्रपट एकमेकांशी भिडणार आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळते. सुमारे 195 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 65,825 वर व्यवहार करत आहे. 5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लोकांची संख्या घटण्याचा परिणाम घरगुती बचतीवर दिसतोय. आरबीआयनुसार घरगुती बचतीचा वृद्धी दर 5.1% राहिलाय, तर 2021 मध्ये 11.5% होता.